बातमीला सत्याचा आधार म्हणजेच निर्भीड विचार. त्यानंतर या ठिकाणी विशेष उपस्थिती लाभलेले. शिरपूर तालुक्यात नाल्यांचे पुनर्भरण की शेतकऱ्यांचे मरण असा प्रश्न आता शेतकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे. शिरपूर तालुक्यात शिरपूर पॅटर्नचा गवगवा केला जातो. त्याच्याच एक भाग म्हणून सावेर येथे अनेर मध्यम प्रकल्प क्षेत्रातील 27 कोटी रुपयांच्या सावेर ते दहिवत नाल्यावरील पुनर्भरण कार्यक्रमाचा शुभारंभ दिनांक 12 जानेवारी रोजी करण्यात आला. या प्रकल्पामुळे हजारो शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असा दावा त्यातून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात यात शेतकऱ्यांचा फायदा होत नसून त्यांचे नुकसान होत आहे असे दिसत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांनी या कार्यक्रमस्थळी निषेध व्यक्त करून सदर कार्यक्रम स्थळावर जाऊन आंदोलन देखील केले होते. मात्र तरी देखील शेतकऱ्यांच्या कोणत्याही अडचणी समजून न घेता हा कार्यक्रम संपन्न झाला. म्हणून तालुक्यातील शेतकऱ्यांनी भोरखेडा, गोदी, असली, तांडे, दहिवत, सावेर या परिसरातील बाधित शेतकऱ्यांनी दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी अनेर मध्यम प्रकल्प तातडीने स्थगित करण्यात यावा यासाठी उपविभागीय अधिकारी शिरपूर यांना निवेदन दिले. त्यात नमूद करण्यात आले आहे की या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नसून त्यामुळे कोणतेही पाणी या शेतकऱ्यांना मिळणार नाही. या उलट शेतकऱ्यांची जमीन वाया जात असून उत्पन्नात घट होणार आहे. मात्र प्रशासनाने शेतकऱ्यांच्या हरकतींची कोणतीही दखल न घेता घाईघाईने हा कार्यक्रम संपन्न केला असा आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. हा प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावा यासाठी शेतकऱ्यांनी निवेदन दिले असून याबाबत शासनाने दखल न घेतल्यास पुढील काळात न्यायालय आणि जन आंदोलन उभारले जाईल असा निर्धार केला आहे. त्यावेळी शेकडो शेतकरी उपस्थित होते. त्यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनात शिरपूर फसने देखील त्यांना पाठिंबा दर्शवला आहे. यावेळी या आंदोलनाचे नेतृत्व ॲडव्होकेट कुणाल राजपूत, ॲडव्होकेट योगेश शिरसाट आणि ॲडव्होकेट चेतन राजपूत यांनी केले. यावेळी शेतकऱ्यांनी आपली भावना देखील व्यक्त केली आहे. आज रोजी आमच्या बोरखेडे गावातील व परिसरातील सावेर, असली, गोदी, तांडे, दैवत, आयल्यापूर एवढे शेतकरी एकजुटीने या ठिकाणी आलेले आहेत. कारण की त्यांच्या जीवना मरणाचा प्रश्न आहे. जी योजना आपण याच्यासाठी राबवतो आहे, शेतकऱ्यांसाठी राबवतोय, पण प्रत्यक्षात ती शेतकऱ्यांसाठी उपयोगात काहीच नाही. कारण की ही जो पाईपलाईन जाते ही पिवळी मातीतून जाते. तिथं कुठलेही धरणं नाहीत, कुठले बंधारे बांधलेले नाहीत. बाईसाहेबांनी बांधलेले धरणं आहेत. एक चांगला विचार होता तर डोंगराच्या पायथ्याशी बांधलेले आहेत आणि त्या डोंगराच्या पायथ्याशी त्यांचे पुनर्भरण झालं पाहिजे या उद्देशाने ही योजना आली होती आणि सर्व शेतकरी त्या मानाने सर्व खुश होते, आनंदित होते. परंतु नंतर कालांतराने असं समजण्यात आलं तर सावेर पासून तर दैवत पर्यंत ही पाईपलाईन घेऊन जात आहेत बंदिस्त आणि खुले नाले पडलेले आहेत. नाल्यांमध्ये कोणत्या पद्धतीने पाणी सोडणार आहे? ते पाणी जिरणार नाही. पाणी सोडून उपयोग काय? जिथं पाणी सोडायचे वरती धरणं बांधलेले आहे, बंधारे पॅक आहेत. त्या ठिकाणी आजही पूर्ण 100% भरलेले बंधारे 70% आज पाणी खाली जिरून गेलेले. याचा रिझल्ट आपल्या सर्व शेतकऱ्यांना मिळतोय, त्याचा फायदा मिळतोय. म्हणून आम्ही एकच विनंती करतो शासनाने बळजबरीने आमच्यावरती म्हणजे लादून काम करायचा विचार करतायत. ते न लादता आमच्या शेतकऱ्यांचा विचार करावा. कोणाची जमीन जाऊ नये, कुठल्याही शेतकऱ्यांची 1 रुपयाची अपेक्षा नाहीये. आम्हाला फक्त धरणं भरा. धरणं भरले जिथपर्यंत तुमचे पैसे पुरत असतील तिथपर्यंत तुम्ही काम करा. वरून काम करायचे असेल वरून काम करा. पुढे आणखी तुम्हाला भविष्यात पुढे निधी आणता आले ते पुढे आणा. परंतु एवढी विनंती आहे शेतकऱ्यांचे नुकसान होऊ नये. म्हणून मित्रांनो, आपण सर्वजण एकजुटीने आहोत. शेवटपर्यंत हा लढा चालू राहील. कुठलाही नाही. सुप्रीम कोर्ट ज्यावेळी आपला रस्ता बंद करेल त्यावेळी हा रस्ता बंद होणार आहे आणि हा संघर्ष चालूच राहील. एवढंच बोलून मी शेतकऱ्यांमार्फत निवेदन दिलेलं आहे त्याचे अनुमोदन करतोय. आज दिनांक 16/1/2025 आपल्या 2025 रोजी उपविभागीय अधिकारी शिरपूर बाग शिरपूर तथा भूसंपादन अधिकारी शिरपूर यांच्याकडे भोरखेडा, तांडे, असली, गोदी तसेच आयल्यापूर, दैवत गावाचे शेतकरी या ठिकाणी जमा झालेले आहेत. या ठिकाणी एक निवेदन या ठिकाणी देण्यात आलेले आहे की या भूसंपादन अधिकारी जे आहेत यांनी या बोरखेडे, गोदी, हसली, तांडे, सावेर शिवारातल्या ज्या शेतजमिनी आहेत त्या शेतजमिनी अनेर मध्यम प्रकल्पासाठी या संपादित करण्याचं त्यांनी ठरवलेलं आहे.
आता हा प्रकल्प राबवित असताना शेतकऱ्यांचा याच्यामध्ये एक थेंब पाण्याचा कोणताही काही उपयोग नाही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर शेतकऱ्यांना त्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून त्यांना एक थेंब पाणी भेटणार नसेल तर या प्रकल्पाचा काय उपयोग आहे. दुसरी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे डोंगराच्या पायथ्याशी लागून त्यांना पर्यायी प्रकल्प राबवण्याचा एक आहे मार्ग. त्या ठिकाणी न राबवता ते शेतकऱ्यांच्या शेतातून ती पाईपलाईन काढून ते दैवतपर्यंत नेऊन पाहत आहेत. आता याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या सगळ्या दोघी तिघी शेतकऱ्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे. 4 ते 5 गावातील शेतकऱ्यांनी या ठिकाणी आक्षेप घेतलेला आहे. त्यामध्ये त्यांनी मुख्यत्वे करून सांगितलेलं आहे की बुवा आमच्या ज्या जमिनी आहेत त्या कवडीमोल भावाने संपादित करायच्या आणि पाण्याचा उपभोग या दुसरीकडे द्यायचा, तर हे कायद्याने कुठेतरी उचित होणार नाहीये. आता आपण जर खरोखर पाहिलं तर यामध्ये संविधानाने 300 अनुच्छेद मध्ये म्हटलेलं आहे की एखाद्या व्यक्तीची मालमत्ता ती कायमस्वरूपी त्या मालमत्तेपासून त्या व्यक्तीला वंचित करता येणार नाही. आणि प्रशासन या असे प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल भावाने घेऊन त्यांना या पाण्याच्या लाभापासून कायमचे वंचित ठेवत आहेत. म्हणजे एकंदरीत पाहिलं तर पाण्याचा कोणताही थेंबचा उपयोग नाही, तर असले प्रकल्प जे आहेत ते कोणतेही काही कामाचे नाहीत. म्हणून या ठिकाणी जे आहे ते निवेदनाच्या माध्यमातून विरोध करण्यात आलेला आहे, निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे. दुसरा सर्वात महत्त्वाचा विषय असा आहे की या प्रकल्पाच्या अनुषंगाने 3/1/2025 पुण्यनगरी या वृत्तपत्रामध्ये जाहीर नोटीस देण्यात आलेली होती. जाहीर नोटिसीमध्ये 21 दिवसांचा शेतकऱ्यांचा आक्षेप मागवण्यात आलेला होता आणि 21 दिवसाच्या आत आक्षेप नोंदवल्यानंतर त्या ठिकाणी सुनावणीची कार्यवाही ही त्या ठिकाणी ठेवण्यात आलेली होती. परंतु यामध्ये काही शासनाच्या अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये 12/1/2025 रोजी रविवार रोजी सावेर येथे याच प्रकल्पाचं उद्घाटन करून टाकलं. म्हणजे एकीकडे तुम्ही आक्षेप मागवतात, आक्षेप मागवतात, हरकती मागवतात आणि दुसऱ्या ठिकाणी तुम्ही त्याच प्रकल्पाचं उद्घाटन करून टाकतात. म्हणजे यावरून असं स्पष्ट दिसतं की आलेल्या आक्षेपांचा कोणताही या पद्धतीने विचार केला जाणार नाही. ही गोष्ट या हरकतींद्वारे या गोष्टीद्वारे आपल्याला लक्षात येतं. म्हणून माझा या सर्व अधिकाऱ्यांना आणि या शेतकरी बांधवांनी सगळ्यांची विनंती आहे की हा जो आनेर मध्यम प्रकल्प राबविला जात आहे या आनेर मध्यम प्रकल्पाला तातडीने स्थगिती देण्यात यावी. जर तातडीने स्थगिती दिली नाही तर निश्चितच अधिकाऱ्यांविरुद्ध नाईलास्तव दिवाणी स्वरूपाची किंवा अन्य कोणत्याही स्वरूपाची आपल्याला कायदेशीर कारवाई करावी लागेल आणि त्याच्या होणाऱ्या खर्चास आणि परिणामास प्रशासन हे सर्वस्वी जबाबदार आहे. म्हणून असे बोलून हे जे निवेदन आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून मी माझे 2 शब्द व्यक्त केले. किती शेतकरी याच्यातून बाधित होणार आहेत? याच्यामध्ये 154 शेतकऱ्यांची लिस्ट आहे आणि त्याच्यापैकी 105 शेतकऱ्यांनी आक्षेप घेतलेला आहे. म्हणजे जवळपास 75 ते 80% शेतकऱ्यांच्या या प्रकल्पाला विरोध आहे. ही गोष्ट प्रशासनाने आतापर्यंत लक्षात घेतलेली नाहीये. फक्त प्रकल्प राबवायचा आणि तिसऱ्या ठिकाणी पाणीचा उधवडा करायचा हा त्याचा मागचा उद्देश आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून एक थेंब पाण्याचा जो आहे तो उपयोग शेतकऱ्यांना होणार नाहीये. कारण की ही जी आहे बंदिस्त नळ मार्ग आहे, बंदिस्त नळ प्रणाली असल्यामुळे तो अंडरलाईन पाईपलाईन दी जाणार आहे आणि याच्यामध्ये कुठं वॉल काढणं किंवा प्रत्येक शेताच्या याच्यात कुठं वॉल काढून देणं किंवा प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्यात पाण्याचा पुरवठा करून देणं याबाबतची कोणतीही प्रणाली याच्यात राबवली जात नाहीये. तुमचा आक्षेप असा आहे की हरकती नोंदवल्या त्यावर कोणतीही सुनावणी न घेता शासनाचं उद्घाटन करून टाकला या गोष्टीला आक्षेप आहे. उद्घाटनाला विरोध करण्यात आला होता. हो. काय सांगितलं यामध्ये जवळपास जसे हेच शेतकरी त्या ठिकाणी उद्घाटनाला निषेध व्यक्त करण्यासाठी त्या ठिकाणी गेलेत आणि त्या ठिकाणी आदरणीय भूपेशबाई त्याच्यानंतर सर्व काही अधिकारी जे आहेत आमदार काशीराम पावरा साहेब, त्याच्यानंतर भूसंपादनाचे सर्व प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी उपस्थित होते. त्या ठिकाणी देखील शेतकरी बांधवांनी जमिनीवर बसून निषेध व्यक्त केला
आणि त्यांना ही जी अडचण आहे, हा जो प्रकल्प आहे, या प्रकल्पातून येणाऱ्या ज्या काही अडचणी आहेत भविष्यातल्या, त्या सगळ्या समजून सांगितल्या. परंतु त्या ठिकाणी समाधानकारक असं त्या अधिकाऱ्यांचं उत्तर त्या ठिकाणी मिळालेलं नाही. म्हणून आज रोजी जे आहे हे निवेदनाच्या माध्यमातून सर्व शेतकरी एकत्र होऊन त्या ठिकाणी आज आपण परत एकदा त्यांना ही जी गोष्ट आहे ती आपण लक्षात आणून देतोय की आमचा नेहमी विरोध राहील. हा प्रकल्प कोणत्याही शर्तीवर, कोणत्याही गोष्टीवर हा येणार नाही. याला इथंही आम्हाला न्याय मिळाला नाही तर आम्ही निश्चितच हायकोर्ट पर्यंत आमची जाण्याची तयारी आहे. या तक्रारीवर जर शासनाने पुढील काळात दखल घेतली नाही आणि प्रकल्पाच्या कामकाजास सुरुवात करण्यात आली तर तुमचं पुढचं नियोजन काय असेल? पुढचं नियोजन असं असेल, आम्ही प्रत्येक शासकीय अधिकाऱ्यांना आम्ही प्रत्यक्ष जाऊन निवेदन देतो आहेत. आमच्या अडचणी आम्ही त्या ठिकाणी, त्याच्यानंतर जर कधी आम्हाला या ठिकाणी आमचं समाधान न झाल्यास आम्ही पहिले शांततेमय पद्धतीने आम्ही उपोषण करू आणि त्याच्यानंतर आम्हाला योग्य वाटल्यास आम्ही योग्य ती दिवाणी स्वरूपाची अथवा मग हायकोर्टात जाऊन रिट पिटिशन आम्ही दाखल करू. यासाठी काही जन आंदोलन पण तुम्ही उभं करणार? जन आंदोलन आम्ही पहिली गोष्ट आम्ही शांततेच्या माध्यमातून शांततेमय पद्धतीनेच आम्ही आंदोलन करणार आहेत, जेणेकरून कोणतीही सार्वजनिक शांतता किंवा सार्वजनिक सुव्यवस्था, कायदा सुव्यवस्था विस्कळीत होणार नाही याची दखल घेऊन सर्व शेतकरी बांधव जे आहेत ते एकत्र येऊन उपोषणाला बसतील. आज दिनांक 16/1/2025 रोजी बोरखेडा, गोदी, असली, तांडे, दैवत शिवारातील सर्व शेतकरी एकत्रित झाले व अनेर माध्यम प्रकल्प तुर्तास स्थगित करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे. या प्रकल्पाचा शेतकऱ्यांना काहीच म्हणजे या शिवारातील शेतकऱ्यांना काहीच फायदा होणार नाहीये. या शेतकऱ्यांना म्हणजे एक बूंद सुद्धा पाणी भेटणार नाहीये. म्हणून यासाठी शेतकरी संवाद यात्रा जी शिरपूर तालुक्यात राबवण्यात येत आहे याचा आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत व पुढच्या काळात जर यासाठी आंदोलन करावे लागले, उपोषण करावे लागले, त्यासाठी शेतकरी संवाद यात्रेचा जाहीर पाठिंबा राहील. धन्यवाद.